डीच्या दिशेने आपण येतोय. सामन्याला सुरुवात. सलामीवर बॅटर एकीकडे अनिकेतला पाहतोय तर दुसरीकडे स्वप्नील बोणे सर आहेत. चला वेळ दौडू नका. टायमर देखील असेल 15 मिनिटांचा अवधी आणि त्या 15 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला ते 24 चेंडू हे हाताळायचे आहेत. हितेश गवली ऑनर. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने धावेंचा श्रीगणेश केला जातोय. सिंगल धावेने धावफलकामध्ये भर पडत असताना एक चेंडू एक धाव धावफलकावर ती घेतली जाते. मनगटाच्या साह्याने खेळला गेलेला फटका तो. पुढील चेंडू यावेळी लोअर फुलटच होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अगदी मोठी स्टारकास्ट अनेक यंगस्टर खेळाडू अनेक मोठमोठी नावं. हितेश गवले असेल, शिवम राय, सिद्धार्थ राय, त्यानंतर सँडी संदीप किणी सारखा खेळाडू असेल. यंग टॅलेंट आपण पाहायला गेलं तर मृदांग तांडेलला पाहतोय. त्यानंतर करण असेल, अभिनव असेल. प्रभावित करून सोडले या खेळाडूंनी. खरं तर वसई विरार प्रीमियर लीगची ती स्पर्धा आणि त्यामध्ये अनेक हे यंगस्टर खेळाडू प्रभावित करणारं तो कामगिरी राहिलं होतं. संतोष दहिभावकर सरांना विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत संतोष दहिभावकर सर. JKCC संघाचे सर्व संतोष दहिभावकर दादा आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हायचं प्लीज. चार चेंडूंचा खेळ, 5 धावा आतापर्यंत धावफलकावर. क्षमा सवी सर, 1 to go आहे आता. अजित निकम सर आम्ही म्हणतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडासा फंबल, परंतु पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर चांगला तिखट मारा होता. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावेंना रोख लगावलंय. पहिल्या 6 मध्ये 5 धावा धावफलकावर येतोय DJ दिलीपच्या दिशेनं. या गाव लोक जमला या, गाव लोक जमला या, केंद्र दादाच्या हळदीला. गाव लोक जमला या, केंद्र दादाच्या हळदीला. धन्यवाद डीजे. पहिलं षटक 6 धावा, दुसरा षटक हाताळण्यासाठी आता ब्रिजेश येतोय. ब्रिजेश मध्ये देखील ती क्षमता आहे. त्या प्रकारची ती सातत्यानं नवापूरच्या त्या मैदानामध्ये केलेला तो प्रॅक्टिस आणि ती खऱ्या अर्थानं हितेश गवली पहिल्या 6 चेंडूमध्ये दाखवून दिले. परंतु दुसरीकडे JCC एक मोठं नाव सातत्यानं आज वसई विरार अंडर आर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर एक मोठं नाव सातत्यानं JCCचं राहिलंय. अनेक वर्षांचा तो दबदबा, अनेक वर्षांचा तो सातत्य आणि तो सातत्य घेऊन येत असताना हे 2 सलामीवर फलंदाज आहेत. एकीकडे अनिकेत आहे, संथ गतीने सुरुवात आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा चांगला टप्पा आणि त्या टप्प्याला मनगटाच्या साह्यानं खेळलेला. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आतापर्यंत धावफलकावर 1.2 चेंडूंचा खेळ, 7 धावा ह्या धावफलकावर आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आहे, परंतु पंचांचा एक हात हवेत आहे. अर्थातच ती अतिरिक्त धाव आता धावफलकामध्ये भर पडत असताना अतिरिक्त धावेने एक संधी होती. आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु तो सिंगल धाव आता धावफलकामध्ये भर पडत असताना 8 धावा ह्या धावफलकावर आहेत. धावफलकावर आतापर्यंत आमच्या सोबतीने आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच मेलविन आमच्यापर्यंत ती अचूक माहिती पोहोचवत आहेत. आमची संपूर्णतः ती टेक्निकल टीम असेल, टेक्निकल स्कोरर दुसरीकडे दिशांत मांगेला ह्यांना देखील आपण पाहतोय. परंतु यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका होता. अगदी मैदानाला गुदगुल्या करत गेलेला हा फटका. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अभिनव असेल,
एक चांगली स्टार कास्ट आहे ती त्या प्रकारची संघ बांधणी करून आतापर्यंत हितांश क्रियांश 11चा तो संघ आहे. परंतु दुसरीकडे जेशीती तितकाच ताकदवान, यावेळेला चांगला क्षेत्ररक्षण मृदांक तांडेल. क्या बात आहे, एक खो खो पटू देखील आहे आणि एक ॲथलीट आहे आणि त्या प्रकारचं आता ते मैदानामध्ये फील्ड करत असताना स्वतःला तो सिद्ध करतोय. आज इतक्या भल्या मोठ्या संघामध्ये हितांश क्रियांश 11 सारख्या संघामध्ये माझी जागा का आहे हे दाखवून देतोय. वन टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ. आता तो वन टू गो चा कॉल, तो आता निकम सरांचा आवाज त्या आगाशी नगरीमध्ये देखील दुमदुमतोय आणि प्रेक्षक राजा वर्ग, खेळाडू ते संपूर्णतः हा आवाज ऐकण्यासाठी आतुर असतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ धावफलकावर 11 धावा आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थानं आता सुखाचे दिवस आलेत आणि त्याचं मूळ कारण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्यानंतर पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जाणार तो सायबा चषक. त्याचं कारण विशू गायकवाडचा तो नाळासोपारातील लंबोदर चषक, त्याचं कारण गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो NPL चषक, त्याचं कारण अर्थातच चालू असणारा तो आगाशी चषक, त्याचं कारण नारंगी चषक, त्यानंतर त्याचं कारण मारंबल पाड्यातील तो आई भवानी चषक, नवापूर नगरीतील गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो चषक, नवापूर ग्रामस्थांचा तो DCC अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो चषक, वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी असेल, त्यानंतर मग तो शेवटी अर्नाळा नगरीतील JKCC अर्थातच जुना कोलीवाडा प्रीमियर लीग, ह्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा आल्या आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि त्या कारणास्तव आज अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं वसई तालुक्याचं एक प्रिय आहे. अंडरआर्म क्रिकेट आणि वसई तालुक्याचं एक वेगळं नातं आहे. द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट ह्याच अंडरआर्म क्रिकेटपासून त्याची सुरुवात, परंतु आज अगदी आखाती देशांपर्यंत द सुमित ढेकलेला आपण पाहतोय. द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घराच ह्याच अंडरआर्म क्रिकेटपासून त्याची सुरुवात होती. परंतु ज्या प्रकारचा आज खेळ आपण पाहतोय ह्या अंडरआर्म क्रिकेटने मोठमोठे खेळाडू आज घडवले. धावफलकाच्या दिशेने जातोय पुन्हा एकदा. पंचांचे हात 2 हात फैलावले जातात. अर्थातच ते अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना त्यानंतर सिंगल आहे ते रणनीतीचं ते कॅल्क्युलेशन क्रिकेट. आता ते 2 सलामीवर फलंदाज आतापर्यंत, एकीकडे अनिकेत दुसरीकडे स्वप्नील बोनेसन, ते कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळला जातं. परंतु यावेळेला तो संयम तो गमावला जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी बाद, अनिकेतच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2.3 चेंडूंचा खेळ. संदीप किनी सँडी, प्रचंड मोठा अनुभव. यस, 3 चेंडू सर. नवीन फलंदाज दुसरीकडे तितक्याच मोठा अनुभव आहे. 2 अनुभवा खेळाडूतील ती लढत. अरुण पाटील गबरी, परंतु पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, अगदी हातभर वळण घेतोय. 2 to go. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेला थोडासा लाईन लेंथ मिस त्या कारणास्तव आउटसाइड द लेग स्टंपचा मारा आहे. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये आता ती भर पडली जाते. आतापर्यंत 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा तो सन्मान तो मान दिला जातोय, परंतु यावेळेला काय पंच आता अगदी बॉल डेड आहे मित्रांनो. येस, पंच डिसिजन देतील. ऑनफिल्ड पंच अजय पवार, निकम सर. दुसरीचा प्रयत्न असेल का? आणि ती संपूर्णतः ती टेक्निकल टीम DBNच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. DBN म्हटलं तर सध्याच्या घडीला वसई तालुक्यातील एक मोठा ब्रँड आहे. खरं तर कौतुकास्पद
आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल स्टेडियम वानखेडेपर्यंतचा तो प्रवास, फिजिकल डिसेबिलिटी मॅच आणि त्या मॅचमध्ये आपल्याच वसई तालुक्यातील DBN नेटवर्क संपूर्ण आता ती टीम त्यांची आज तेथे आपण पाहिलं होतं. परंतु आज म्हटलं जातं ना DBN चॅनल असं आहे ना की ना उगवत्या सूर्याचा माज ना मावलत्या सूर्याची लाज, असं ते चॅनल आपण पाहतोय. अर्थातच आज ती भूमिका बजावण्यासाठी एकीकडे कॅमेरामॅन जयेश मांगेलेला आपण पाहतोय, दुसरीकडे रोहित चौधरी असेल, ऑपरेटर नयन तांडेलला आपण पाहतोय, आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर असतील, अनिल बेनबन्सी असतील, अनेक मान्यवर. ज्यावेळेला ही स्पर्धा उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थातच रणजनदादा पाटील असेल, प्रदोष वैतीसाहेब असतील, त्यानंतर अनेक मान्यवर, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई असेल, सल्लागार समाधानदादा काळे असेल, ही संपूर्ण आता टीम होती. आगाशी नगरीतील अनेक ग्रामस्थ आणि त्यांच्या शुभ हस्ते, त्या वरिष्ठांच्या शुभ हस्ते तो उद्घाटन सोहळा पार पडला. पंचांचं डिसिजन अजय गडी बाद आहे, 1 रन आहे. यस मित्रा, तो वंडी असा खाली देत जात, बोट हवेत गेला होता. टेम्पररी आमची पंचायत अजय त्या कारणास्तव ती सिंगल धावफलकामध्ये आता भर पडत असताना 17 धावा ह्या धावफलकावर आहेत. वन टू गो. आतापर्यंत पहिल्या 17 चेंडूमध्ये 17 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताचा होता, थोडा आखूट टप्प्याचा होता आणि सहज आणि सोप्यारित्या ह्यावेळेला दिशा दिली गेली. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 18 धावा धावफलकावर येतोय DJ दिलीपच्या दिशेनं. येस, धन्यवाद अडीचे. चला, हितांश क्रियांश 11 संघ शेवटच्या 4 मिनिटांचा अवधी बाकी असेल. ह्यावर देखील नजर द्या मित्रांनो. शेवटचा षटक आता हाताळण्यासाठी मनीष येतोय. स्वप्नील बोने आतापर्यंत एकाकी किल्ला तो लढवलाय, परंतु आता एक्सेलेंट करणं गरजेचं असेल. येणारे 6 चेंडूंमध्ये काय रणनीती आखले ह्यावर देखील ती येणारी खेळ नक्कीच दर्शवेल. अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना आता लोअर फुल टचचा यावेळेला मृदांग तांडेल या अगोदर प्रभावित केलं होतं, परंतु चांगला गॅदर केला जातोय चेंडूला. सिंगल धावफलकामध्ये आता ती भर पडत असताना 20 धावा. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 5 मध्ये किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल, परंतु ट्रॅपच्या साह्यानं धावचीतची संधी आणि पंचांचा बोट हवेत. अर्थातच अरुण गबरीच्या खेळाला लागतो आता पूर्णविराम. यस, धन्यवाद तडीचे. फलंदाज निशांत पिळाने वडा, परंतु स्ट्राईक एंडला यावेळेला काय आहे, डाऊन द ग्राउंड अगदी जमिनीला गुदगुल्या केल्यात गेलेला हा 2 खेळाडूंना जातोय भेदून चेंडू सीमारेखा पार. यस, धन्यवाद डीजे. APL आगाशी प्रीमियर लीगचा हा थरार आज आपण पाहतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आणि ग्रुप बी मधील ही पहिली लढत, ही कडवी लढत आपण पाहतो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, अभिनव, क्या बात आहे. अनेक यंगस्टर खेळाडू आणि ह्या यंगस्टर खेळाडूने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. मृदांक असेल, अभिनव असेल, ब्रिजेश सारखा खेळाडू असेल, एक संघ बांधणी आहे आणि ते आज खऱ्या अर्थानं मैदानात नवीन हंगामातील ती नवीन स्पर्धा क्या बात आहे. परंतु विकेट खऱ्या अर्थानं आता सॅक्रिफाईस केला जातोय.
स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. स्वप्नील सर खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा ह्या चांगल्यारीत्या खोऱ्यानं ओढल्या जातात त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. $25. 1 to go. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल आहे. पहिल्या 24चा खेळ होतोय समाप्त. धावफकावर 26 धावा कुठल्या जातात. आता येणारे 24 मध्ये 27 धावेंचं लक्ष हे धावफकावर आहे. तुर्ताच आपण जातोय टॉस की बॉसच्या दिशेनं. चला JKCC अर्नाड दत्तगुरु नवापूर दोन्ही कॅप्टन या टॉस का बॉस मध्ये येऊन दाखल व्हा. चला मेघेश दादा यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. मृदुल टार्गेट कितीचं सेट केले. 25 27. चला दोन्ही कॅप्टन या दत्तगुरु नवापूर आणि JKCC अर्नाळा. चला दोन्ही संघ JKCC अर्नाळा आणि दत्तगुरु नवापूर आपण त्वरित या इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस केला जातोय. नाहीतर आम्हाला देखील भरपूर अडचण येत आहे. मॅच चालू असताना तो रिदम तुटतोय मित्रांनो. त्या कारणास्तव विनंती असेल या त्वरित थांबवतोय. मेघेश दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. दत्तगुरु नवापूर समोर JKCC अर्नाळा. एक मिनिट आपल्याला दाखवा. टॉस केला जातोय. आगाशी असा कॉल आलाय आणि आगाशी येते. मनीष टॉस जिंकला काय निर्णय. फिल्डिंग असेल पहिले. प्रथमच वसविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना आगाशीची स्पर्धा खेळतोय. कशा प्रकारे तयारी असणार या स्पर्धेसाठी. तयारी तर खूप चांगली आहे. आता मुलं कशी गेम दाखवतील तशाप्रमाणे आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. इकडे आल्यावर कसं वाटतंय. भरपूर सारे मॅचेस नॉकआउट मध्ये खेळल्यात. आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन खूप चांगलं आहे. आमची पण पहिलीच ही लीग आहे. आम्ही पहिलीच टुर्नामेंट खेळत आहे ते. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रणय आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी असणार आहे. तयारी तर चांगलीच आहे. ज्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी खेळलो त्याचप्रमाणे यंदाची पहिली टुर्नामेंट चांगली खेळायचा प्रयत्न करू. APL कशा प्रकारे या स्पर्धेला पाहतो आणि या मैदानाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगशील. असोसिएशनची ही आगाशीची मला तरी वाटते की पहिली दरवर्षीची टुर्नामेंट असते आणि ती दरवर्षी खूप छानच होते. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला दत्तगुरु नवापूर या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JKCC अर्नाळा या संघाला. मोठी मॅच आहे. ग्रुप बी मधील दुसरी मॅच. कुठेही जाऊ नका. पाहत राहा APL आकाश प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम विथ स्ट्रेट व्ह्यू लाईव्ह ॲक्शन इन DBN नेटवर्क. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. चार चेंडूचा खेळ संपतोय. सुरुवात तर चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता सँडीचे बॅटमधून. त्यानंतर थोडासा फंबल झाला. स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता जरूर. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता सँडी यांचा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. सँडीला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु अतिरिक्त उचली घेऊन चेंडू आणि एसटीचा संपर्क झाला. नंबर 3चा फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. शिवम.
यावेळी हलक्यातून खेळून काढलाय कव्हरच्या रिजनला, क्षेत्ररक्षक येऊन फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. एक अवांतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 8 धावेवर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 27 धावांचा पाठलाग करताना 4 षटकांमध्ये 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत संपलाय. यावेळी हलक्यातून खेळून काढायचा प्रयत्न, बॅटीची कडा घेऊन चेंडू चाललाय पॉइंट रिजनला. एकेरी दुहेरी धावेने धाव फलकात भर देताना आणखी ऑनसाईडला खेळून काढला फटका, 1 धाव मिळेल आणि 1 धावेशी षटक संपलंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 10 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. 1 गडीच्या मोबदल्यात मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान तू मेरा तू मेरा तू मेरा येस, धन्यवाद अडिजय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 10 धावा धापकावर. नवीन गोलंदाज यावेळेला वरुण आहे, यंग टॅलेंट आहे. असे यंगस्टर खेळाडू आपण पाहिले ना सहयोग, तर आठवतो तो बिहारमधील तो वैभव सूर्यवंशी ज्यानं 35 चेंडूमध्ये ते ठोकलं इंडियन प्रीमियर लीगमध्ये ते शतक. आणि हे यंगस्टर खेळाडू सध्याच्या घडीला आपण परवा दिवशी झालेलं ते ऑक्शन, त्यामध्ये देखील अनेक यंगस्टर खेळाडू आपण पाहिले. खऱ्या अर्थानं आज तो विश्वास ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतो यंगस्टर खेळाडूवर. आणि पाठच्या वर्षातील देखील हा खेळाडूनं वरुणनं प्रभावित केलं होतं. आता तो वरुणकडे एका वर्षाचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवानं आता वरुण मैदानामध्ये त्या आत्मविश्वासानं आतापर्यंत त्या ॲक्युरेसीनं ती गोलंदाजी हाताळतोय. परंतु दुसरीकडे 2 असे फलंदाज, एकीकडे प्रचंड मोठा लेदर क्रिकेटचा अनुभव, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेटमध्ये आफ्टर लॉंग टाईम आहे हितेश म्हात्रे. परंतु दुसरीकडे शिवम राय उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे, प्रचंड मोठा अनुभव. 2 लेदर क्रिकेटर आहेत आणि त्यांना फेस करतोय यावेळेला अवघ्या 12 ते 13 वर्षाचा तो खेळाडू वरुण. निर्धाव चेंडू, निशांत प्यानेनं यावेळेला शेवट गोड आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ, ज्या ठिकाणी धाव फलकांना रोख लगावत असताना पहिलं षटक 10 धावेंचं, दुसरं षटक 4 धावेंवर वरुणनं त्या धावेंना रोख लगावली जाते. पहिल्या 12 मध्ये 14 आहेत. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 27 धावेंचं आहे. आता येणारे 12. मृदुलजी या अगोदर जो षटक हाताळला, जी षटक जो गोलंदाज, याची एक खासियत, एक गोष्ट सांगू इच्छिन. गत वर्षामध्ये आपण एक टुर्नामेंटला त्याला जाता आलं नव्हतं, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी बाकी सगळे खेळाडू JKCच्या मैदानावरती पोहोचले होते आणि त्याच्यानंतर त्याला समजलं की मला मॅच खेळायला जायची आहे, माझी गरज आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी मम्मीकडनंच आपल्या 100 रुपये मागितले. एका पोराला सांगितलं मी 100 रुपये पेट्रोल टाकतो, मला JKCला सोड. आणि तसं करून तो JKCला पोहोचला आणि त्या ठिकाणी त्यांनी भरपूर चांगला खेळसुद्धा दाखवला होता. ही क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटबद्दल प्रेम आहे आणि लहानपणापासूनच क्रिकेटबद्दलचं प्रेम त्याच्या मनामध्ये दिसतं आणि सिरियसली क्रिकेट खेळण्याचं प्रेम त्याच्यामध्ये आहे. नक्कीच अनिल सर, चांगला उल्लेख. खऱ्या अर्थानं ते क्रिकेटवरचं प्रचंड मोठं प्रेम आहे आणि ते आज खऱ्या अर्थानं यशस्वी ते यश देत आहे मैदानामध्ये वरुणला. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला लालाय, थोडासा फेकीमध्ये नव्हती परंतु चांगला बॅकअप. त्या कारणास्तव सिंगल धावेवर आता समाधान मानत असताना धावफलक पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 2.3 चेंडूंचा खेळ होत असताना 17 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेला पंचांकडे दाद मागितली जात आहे. अंपायर्स रिव्ह्यू कॉल आहे अंपायर्स आणि टेक्निकल टीमची खऱ्या अर्थानं मदत घेतली जाते. मित्रांनो, विनंती असेल प्रेक्षक राजा वर्ग आपण पडद्यापासून थोडंसं लांब या. आमच्या समोर असणारे कॉम्बॉक्सच्या समोर असणारे प्रेक्षक राजा वर्ग आपल्याला देखील विनंती असेल आपण थोडंसं मित्रांनो लांब या. सामना दिसत नाही आहे आम्हाला.
आपल्याला भरपूर असा जागा केलेला आहे APLच्या माध्यमातून. आपण तिथे जाऊन मॅचचा आनंद घेऊ शकता. आम्ही समजू शकतोय तुमचं क्रिकेटवरचं प्रेम, परंतु आम्हाला सामना दिसणार तर आम्ही बोलू शकतोय. जातोय चेंडू सीमापार, चौकार. तो यावेळेला कॉल होता स्टेपचा, परंतु टेक्निकल टीमची मदत आणि त्या मदतीने आता सिद्ध झालंय का हा चेंडू सीमापार आहे. चौकार. जो प्रेशर होता, जो तणाव होता, जो दबाव बनवला होता, तो आता रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. 21 धावा ह्या धावफलकावर. येणारे 8 चेंडू, येणाऱ्या 8 चेंडूमध्ये अजून देखील 6 धावा धावफलकावर लगावायच्या. त्या बनवल्या जातील का ह्यावर देखील नजर दिली जातील. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहतोय ना भूतो ना भविष्य म्हणून ओळखला जाणारा हा खेळ, आणि ह्या खेळामध्ये अनेक अशा देखील आपण सामने पाहिल्यात. कधी कधी एका चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा निघताना पाहतोय, आणि कधी कधी ह्याच खेळामध्ये एका चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा निघताना पाहायला मिळतात. परंतु डिफेंड देखील बऱ्याच वेळा आपण पाहतोय, आणि अशीच आता ती परिस्थिती आहे. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 मध्ये 4 धावेंची गरज आहे. क्रिकेटर होणं खरं तर आम्हा मुलांचं एक स्वप्न असतं, एक प्रेम असतं, परंतु ज्या वेळेला ते पूर्ण होत नाही ना, त्यावेळेला ते आम्ही दुसऱ्यांच्या आनंदामध्ये, मग ते अंडरआर्म क्रिकेट असेल, मग ते टेनिस क्रिकेट असेल, मग ते लेदर क्रिकेट असेल, आज ती APLची स्पर्धा असेल, हा प्रेक्षक राजा वर्ग हा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलाय. कधी मग तो गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर असेल किंवा किंग कोहली असेल, ह्यांना सपोर्ट करून आम्ही त्यामध्ये क्रिकेटचा आनंद घेत असतो. आणि हा संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग, संध्याकाळचं जसं सत्र येतंय तसं संपूर्णतः तो प्रेक्षक राजा वर्ग आज तुडुंब गर्दी हे मैदानामध्ये आपण पाहतोय. निशांत प्यान एकीकडे आहे, दुसरीकडे हितेश म्हात्रे. 6 मध्ये 4 धावेंची गरज आहे. पहिला चेंडू धावचीची संधी. पंच पुन्हा एकदा त्या टेक्निकल टीमची मदत आहे. काय घडतंय, काय बिघडतंय सामन्यामध्ये. आमच्या सोबतीनं सहयोग हाच नगरीतील आणि सहयोग देखील आमच्या सोबतीनं जोडला जातोय. ज्या प्रकारचा आतापर्यंत तो सामना आपण पाहतोय, पंचांचा डिसिजन, आता ते टेक्निकल टीमची मदत पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे बदलापूरवरनं आलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध अंडरआर्म क्रिकेटमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्य आपण त्यांना पाहतोय असे निकम सर आहेत. दुसरीकडे स्वतः आयोजक अर्थातच अजय पवारला आपण पाहतोय. डिसिजन संपूर्णतः प्रेक्षक राजा खेळाडूंचा नजरा आता त्या टेक्निकल टीमच्या दिशेने जात आहेत. 6 मध्ये 4 धावेंची गरज असताना डिसिजन आता मैदानामध्ये जाऊन दिलं जाईल. नॉट आउट अर्थातच सिंगल धावफलकामध्ये भर. आता 5 मध्ये 3 धावेंची गरज आहे. सहयोग तुझ्या दिशेने येतोय. ज्या प्रकारचा सामना आहे, 2 प्रचंड मोठा अनुभव असणारे फलंदाज अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. एकीकडे हितेश मात्र पहिल्या चेंडूवर आता सिंगल, दुसरीकडे शिवम राय आहे. त्यांना रोखण्यासाठी एकीकडे निशांत पिळाने. एकाला रोकायचं, एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचंय. नक्कीच क्रिकेटचा खेळ असाच आहे. ज्या दिवशी तुमचा दिवस असतो त्या दिवशी तुम्ही 6 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा डिफेंड करतील, पण ज्या दिवशी तो दिवस नसेल 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा डिफेंड होणार नाहीये. परंतु आताची स्थिती वेगळी, आताची परिस्थिती वेगळी. चुकी झाली. अवांतर धाव एक्स्ट्राज धावफलकात ऍड झालाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 25 धावेवर. 2 धाव्यांची गरज. आता उरलेले 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. कुठेतरी सामना थांबला गेला होता, परंतु मागच्या षटकामध्ये जी अटॅकिंग क्रिकेट खेळण्यात आलं तिकडे थोडासा ट्विस्ट पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. 4 चेंडू 1 धावेची गरज. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा एसटी रक्षकाकडून झाली चूक, आणि 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकात ऍड होईल आणि सामना जिंकलाय. हितांश क्रियांश 11 सामना जिंकलाय. 27 धावा